Okay. So what are the basic parameter of IC engine? How to calculate or how to conduct test on engine. Okay. So basically, we've seen that there are three basic power. That is, first one is indicated power, second one is brake power, and third one is friction power. Okay. So for testing of IC engine, those three power plays important role. Okay. And from that, we calculate what are the heat supplied and how this amount of heat is utilized in your IC engine. Okay. So मग त्यासाठी आपण ब्रेक पॉवर साठी किती अमाऊंट ऑफ हीट युटिलाइज केली, त्यानंतर जॅकेट कुलिंग वॉटर साठी किती अमाऊंट ऑफ हीट युटिलाइज झालेली असेल, काही अमाऊंट ऑफ हीट जी असेल ती आपण अनअकाउंटेड मध्ये कन्सिडर करत असतो. सो जसं तुम्हाला सांगितलं होतं, टोटल कन्सिडरेशन मीन्स 100% जर आपण हीट डेव्हलप केलेली असेल, बेसिक आयसी इंजिन इज हीट इंजिन. सो जर मी 100% हीट जर तयार केली असेल तर ती हीट कुठल्या अमाऊंट मध्ये किती युटिलाइज होते. ओके. सो ते युटिलायझेशन म्हणजे आपण हीट बॅलन्स शीट एक तयार केलेलं होतं. ओके. अगेन व्हॉट आर दी पोल्युशन कंट्रोल्स नॉर्म्स, आयदर BS 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आता जो इंट्रोड्यूस झालेला तो 6 होता. मग ते पोल्युशन कंट्रोल्स नॉर्म्स काय होते ते आपण बघितलेले होते. सो बेसिकली युअर चॅप्टर नंबर फर्स्ट आणि चॅप्टर नंबर सेकंड is totally depend on the parameter of IC engine. What is IC engine and what are the tests we can conduct on the IC engine. Okay. So next chapter is your air compressor. Okay. So all of us knows that what is air compressor. Okay. So air compressor is a device by which we can compress the atmospheric air. Okay. So pressure of the atmospheric air is 1 bar. So when we required of high pressurized air, we use the instrument called as air compressor. Okay. So the next chapter is air compressor. Okay. So an air compressor is a device which convert power. Okay. So input of the air compressor is either electrical power, either air compressor runs with the help of petrol or diesel once coupled with the engine. जसं आपण शेतीमध्ये किंवा काही वर्कशॉप मध्ये पोर्टेबल इक्विपमेंट म्हणून जर एअर कॉम्प्रेसर यूज केलेलं असेल तर ते बेसिकली तुमच्या गॅसोलिन वरती किंवा पेट्रोल इंजिन किंवा डिझेल इंजिन वरती किंवा डिझेल वरती वर्क होत असतं. ओके. सो इनपुट पॉवर सप्लाय जो असेल तो तुमचा आयदर इलेक्ट्रिकल असेल, डिझेल असेल. ओके. सो पॉवर कन्वर्ट इनटू पोटेन्शियल एनर्जी. जी एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी मीन्स स्टोर्ड एनर्जी. स्टोर केलेल्या एनर्जी मध्ये मी एक पॉवर असेल ती पॉवर मी कन्वर्ट करून स्टोर करतोय इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेस्ड एअर और प्रेशराइज्ड एअर. Okay. So we have definition that the machine which takes in low pressure inside the atmosphere and compress it to the high pressure. Okay. ती मी compress करतोय up to high pressure. Okay. The compressor is used for increasing the pressure of air is called as air compressor. Okay. When the working media is air, it is called as air compressor. So what are the parameters of the air compressor, or what are the components of the air compressor on which the total working is depend? Okay. So the first one is the intake air filter. जेव्हा मी तुम्हाला मोस्ट टेस्टचा सेटअप दाखवला होता बघा, प्रॅक्टिकलला मोस्ट टेस्टचा सेटअप होता, तर तुम्हाला सांगितलं होतं जी एअर तुम्ही कॉम्प्रेसर, जी एअर तुम्ही इंजिन मध्ये जी एअर तुम्ही इन करताय ती एअर फिल्टर झालेली पाहिजे.
ओके. सो कार्बोरेटरचं फंक्शन काय असतं, टोटल अमाऊंट ऑफ जे काही एअर आणि फ्युलचं मिक्सचर असेल ते प्रॉपर अमाऊंट मध्ये इंजिनच्या सक्शन पोर्टने सप्लाय करणं. सो द क्वांटिटी ऑफ एअर मस्ट बी फिल्टर्ड बिफोर एंटरिंग इन टू द अदर आईसी इंजिन ऑर एंटरिंग इन टू द कॉम्प्रेसर. मग जी काही इनलेट एअर असेल ते फिल्टर करण्यासाठी इनलेट एअर फिल्टर प्लेस केलेलं असेल, अदर इट इज मेश टाईप. ओके. नंबर ऑफ मेशिंग त्यावरती प्रोव्हाइड केलेलं असतील. त्यातनं मी जे काही मायक्रॉन पार्टिकल असतील, डस्टचे असतील किंवा सस्पेंडेड पार्टिकल असतील, ते पार्टिकल मी ट्रॅप करतोय. ओके. सो द फर्स्ट इज द एअर फिल्टर. ओके. आता काही केसमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये मी परत एक सेटअप दाखवला होता एअर कॉम्प्रेसरचा. ओके. वेन युअर कॉम्प्रेसर इज 2 स्टेज कॉम्प्रेसर. ओके. काय असतं आपण ते नंतर बघणार. दीज आर द जस्ट पॅरामीटर. ओके. दीज आर द जस्ट पॅरामीटर. सो व्हॉट इज इंटरस्टेज कूलर. सी आयसी इंजिन मध्ये जसं आपण डिस्कस केलेलं होतं, टेम्परेचर ऑफ इनलेट or suction port is less than the exhaust port. Okay, so exhaust port is actually जे काही फ्लू गॅसेस असतील, हाय टेम्परेचर फ्लू गॅसेस असतील ते हँडल करत असतो. म्हणून तुमच्या एक्झॉस्ट गॅसच्या किंवा एक्झॉस्ट पोर्टचं टेम्परेचर हे हाय असतं ऍज कम्पेअर टू इनलेट. ओके. सिमिलर टू दॅट वेन वी यूज मल्टी स्टेज कॉम्प्रेसर. ओके. व्हॉट इज मल्टी स्टेज कॉम्प्रेसर. सो आउटपुट ऑफ द वन स्टेज इज कनेक्टेड ऍज अ इनपुट ऑफ द अनदर स्टेज. ओके. म्हणजेच मी काय, एका सिलेंडर मध्ये मी एअर कॉम्प्रेस केली आणि कॉम्प्रेस केलेली एअर ही डायरेक्टली तुमच्या रिझर्वायर मध्ये स्टोअर करण्याच्या ऐवजी मी ती परत सेकंड स्टेज मध्ये सप्लाय केली. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज मल्टी स्टेज कॉम्प्रेसर. ओके. सो व्हेन वी कॉम्प्रेस द एअर, the temperature of the air is get increases. So settle down or to cool the temperature. Okay, there is a device called as interstage cooler. दोन सिलेंडरच्या मध्ये मी एक इंटरस्टेज कूलर प्लेस केलेलं असतं. ओके. कशासाठी, जी काही एअर सेकंड स्टेज मध्ये जाते त्याचं टेम्परेचर ऑलरेडी हाय असतं, ते टेम्परेचर लो करण्यासाठी. ओके. सो दिस इज इंटरस्टेज कूलर. आणि नंतर सेकंड स्टेज मध्ये कॉम्प्रेशन झाल्यानंतर मी परत ते रिझर्वायर असेल किंवा जे वर्किंग मीडियम असेल त्यासाठी मी ते यूज करतो. ओके. सेकंड वन इज आफ्टर कूलर. ओके. इंटरकूलर and after cooler, these are the total temperature dropping device. Air dryer generally, जर मी तिन्ही सिच्युएशन जर कन्सिडर केल्या, आयदर तुमचं समर सीझन असेल, विंटर सीझन असेल किंवा रेनी सीझन असेल, यामध्ये जी काही ऍटमॉस्फेरिक एअर असते तर त्या ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये ह्युमिडिटी वाईज काही चेंजेस होता. जर तुम्ही समर सीझन कन्सिडर केलेलं असेल तर एअर जी असेल ती ड्राय असते. ओके. तेच जर मी विंटर सीझन किंवा रेनी सीझन जर असेल तर ती समवॉट तुमची मॉइस्ट एअर असते, त्यामध्ये मॉइश्चरचे पार्टिकल प्रेझेंट असतात. ओके. अशी एअर आता दोन्ही कंडिशन मध्ये जर मी मॉइस्ट असलेली एअर जर मी सक केली आणि ती जर कॉम्प्रेस केली तर देर इज चान्सेस ऑफ टू गेट डॅमेज ऑफ इंटरनल पार्ट ऑफ युअर एअर कॉम्प्रेसर. मग ते पार्ट डॅमेज होऊ नये यासाठी मी त्यामध्ये आयदर मॉइश्चर सेपरेटर ऑर अ ड्रायर हे प्लेस केलेलं असतं. ओके. मग ड्रायर काय करतं, तुमचं जे काही मॉइश्चर तुमच्या इयर मध्ये किंवा ड्रॉपलेट तुमच्या इयर मध्ये प्रेझेंट असतं ते रिमूव्ह करण्याचं काम करतं. अगेन, जी एअर तुम्ही रिझर्वायर मध्ये स्टोअर करताय, ओके, जी एअर तुम्ही रिझर्वायर मध्ये स्टोअर करताय, सी मी आधी बोललो तुम्हाला इंटरस्टेज कूलिंग मध्ये काय होतं, तुमचा फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज कूलिंग झाल्यानंतर किंवा कॉम्प्रेशन झाल्यानंतर एअरचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलंच असतं. कॉम्प्रेशनमुळे प्रेशर पण इन्क्रीज झालेला, टेम्परेचर पण इन्क्रीज झालं.